दंडवत प्रणाम मंडळी, मी आपला सागर मते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तुमच्या आमच्या आपल्या परिवारामध्ये, अर्थात महान यूट्यूब चॅनलवरती। बंधूंनो, मार्गशीर्ष मास, महामास आपण याला म्हणूयात। याचं कारण असं, सर्वोत्तम मास हा मानला जातो। या मासामध्ये न जाणे गीता कित्येक सारे अशा महापर्व येतात। गीता जयंती असेल, श्री दत्त जयंती असेल, या मार्गशीर्ष मासाच्या निमित्तानेच तुमच्यासाठी महान यूट्यूब चॅनल एक खास पर्वणी घेऊन येत आहे। ती म्हणजे बाराखंडी स्थान दर्शन। या बाराखंडी स्थान दर्शनामध्ये आपण आज सुरुवात करणार आहोत श्री क्षेत्र पुसद या खंडीपासून। उत्सुक आहात ना तुम्ही माझ्यासोबत येण्यासाठी? तर चला लगेच जाऊयात श्री क्षेत्र पुसद। दंडवत। फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र पुसद या खांडीच्या जवळ। बंधूंनो, मंदिराच्या बाजूला असलेला हा नैरम्य असा परिसर, वाहणारी झुळझुळ अशी ही नदी आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरती असलेलं माझ्या श्री दत्तात्रय प्रभूंचं एक स्थान, अर्थात श्री क्षेत्र पुसद खांड। मी तर खूप उत्सुक आहे हे स्थानवंदन करण्यासाठी, पण तत्पूर्वी बंधूंनो काय सांगू, एक वेगळा आनंद आता जाणवत आहे। महायज्ञाला केलेली सुरुवात या मार्गशीर्ष मासामध्ये बाराखंडी स्थान दर्शन या महान यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला घडवत आहे। परमेश्वराची कृपा अशीच सदैव आपल्या परिवारावरती असावी, आमच्याकडनं अशीच सेवा वारंवार घडत राहावी अशी प्रार्थना करत आपण आता जाऊयात आणि स्थानवंदन करूयात। चलायचं आहे ना? तर चला जाऊयात। बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं। ईश्वराच्या या स्थानाला आपण विडाही समर्पण केला। विडा समर्पण करून मी एकच मागणं मागितलं, देवा, हा जो माझा महान यूट्यूब चॅनल परिवार आहे, या परिवाराला नेहमी सुखी आणि आनंदी ठेव। आणि भगवंता, आम्ही जो हा यज्ञ हाती घेतलेला आहे, तुझ्याच कृपेने तो आमचा यशस्वी होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना करत आपण देवाला विडा समर्पण केला। बंधूंनो, असं सुंदर हे मंदिर
या मंदिराचे संचालक कवीश्वर कुलभूषण आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमहंत श्री लाड बाबाजी हर्सुल निवासी बाबाजी या मंदिराचे संचालक आहेत। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आता आहेत आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री दत्तराज दादाजी लाड। दादाजी या मंदिराचं व्यवस्थापन बघतात। बाबाजी या मंदिराची महती आपल्याला सांगणार आहे। त्याचप्रमाणे बाराखंडी काय आहेत याबद्दल सुद्धा बाबाजी आपल्याला माहिती देणार आहेत। मी आपला जास्त वेळ न घेता बाबाजींना विनंती करतोय की त्यांनी आम्हाला या स्थानाची महती सांगावी। दंडवत। सह्यांचळाची चुळके जयाची प्रभा मंडळ फांके तू श्री दत्त ललाट फळके नमस्करी तू असे नमस्करी तू असे। श्री दत्तात्रेय महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून बघत असलेले गुरुवर्य, समस्त गुरुवर्य, वासनिक, सद्भक्त मंडळी, उपदेशी मंडळी तथा समस्त भक्त मंडळी, प्रथमतः सगळ्यांना दंडोत प्रणाम। या दादांचं सकाळी आलेत आणि यांनी बाराखंडी हा उपक्रम खूप छान प्रकारे हाती घेतला। बाराखंडीची ज्यावेळेस आमच्या ठिकाणी लोक येतात त्यावेळेस आम्हाला प्रामुख्याने बाराखंडीविषयी माहिती विचारतात। आज अभ्यासक्रम खूप समोर गेला, पण तरीही अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात की त्या गोष्टी आम्हाला माहीत नाहीत। नेमकं बाराखंडींना खांड का म्हणावी, बाराखंड्याची निर्मिती कधी झाली, बाराखंड्या कोणी तयार केल्या, कोणत्या परिस्थितीत तयार झाल्या, अथवा या मागे असलेल्या काय चमत्कार आहे, या ठिकाणी लोकांची एवढी गर्दी कशी जमा होते, या सगळ्या विषयांची यांनाही उत्सुकता होती आणि यांच्या माध्यमामधून आपल्या सगळ्यांपर्यंत ही गोष्ट माहीत व्हावी तशी या दादांची अथवा या यूट्यूब चॅनलवाल्यांची असं इच्छा होती की ही जी छोटी मोठी माहिती आहे, जी माहिती कदाचित आमच्याजवळ आल्यावरही आम्हाला सांगण्यासाठी टाईम नसतो अथवा सद्भक्त मंडळी विचारू शकत नाहीत, ती माहिती कुठेतरी प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत जावी आणि गरीब घरचे माणसं ज्यांची परिस्थिती नसते बाराखंड्या करण्याची, महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येतात, अशा लोकांची परिस्थिती नसते की बाराखंड्या कराव्या, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी, नाही दर्शन तर कमीत कमी दुरून तरी दर्शन व्हावं, यासाठी यांनी हा जो उपक्रम नोंदवला, जो हा उपक्रम आहे हा खूप छान प्रकारे उपक्रम आहे। बाराखंड्याची निर्मिती 1400 ते 1500 शतकामध्ये विश्वनाथ बास बाळापूरकर यांनी केली, पण यांच्या करण्यामागं उद्देश म्हणजे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की मातापुरा कोल्हापुरा न वचावे, आणि त्या वचनाला धरून काही आमच्या श्रीप्रभूबाबांनी सांगितलं की मातापुराला जायला पाहिजे, ज्यांचा त्यांचा आचार, आणि या आचाराला धरून बरेच लोक माहूरला जायचे नाही, मग करायचं काय, हा उद्देश आमच्या आचार्यांच्या विचारामध्ये होता। आणि ह्या विचारामध्ये असताना त्यांना एका दिवशी जाणवलं की तुम्ही खांड्यांची निर्मिती करा। खांड म्हणजे तुकडा, आमच्या लीळाचरित्रामध्ये बरेच ठिकाणी खांड या शब्दाचा उपयोग होतो। खांड म्हणजे तुकडा, आणि जसं अंगाचे 12 ज्या शरीराचे जर 12 तुकडे केले, आपण अष्टांगी पूजा करतो म्हणजे 8 अंगाची पूजा करतो, त्यावेळेस जसं खांड म्हणजे तुकडा, सगळ्या तुकड्यानं मिळून एक शरीर तयार होते, तसं ह्या बाराखंड्या हा एक शरीर आहे दत्तात्रेय प्रभूचं, ज्या शरीराचे वेगवेगळे भाग केले, पायांचा भाग वेगळा केला, घोट्यांचा भाग वेगळा केला, हात वेगळे केले, सगळं मिळून 12 होतं। तसं या बाराखंड्या आणि मधला आत्मा म्हणजे हे माहूर, ही बाराखंड्याची निर्मिती झाली। आणि मग जे लोक आचारवंत होते, ज्या लोकांना आपल्या सर्वज्ञांचं आचारावर चालायचं होतं, त्यांना काय करावं हा प्रश्न डोक्यामध्ये असताना दत्तात्रेय प्रभूंनी त्यांना जाणवलं, आणि मग त्यांना
क्रमाक्रमाने ती जागा दिसत गेली. जशी त्यांना पहिले पुसतखांड ही दिसली. पुसतखांडीचं वैशिष्ट्य की पुसतखांड सगळ्यात मधली खांड आहे. माहूरकून येणारा रस्ता पुसतलाच थांबतो, नागपूरकून येणारा रस्ता पुसतखांडीलाच थांबतो, वाशिमकून येणारा रस्ता पुसतखांडीलाच थांबतो. परभणी, नांदेड, तुमच्या ज्या ठिकाणीहून सगळे रस्ते येतात हे पुसतखांडीलाच थांबतात. आणि त्या काळामध्ये जवळपास 1400 शतकाच्या नंतर या ठिकाणी खूप चमत्कार झाले. विश्वनाथ भास बाळापूरकरांनी खांड्या तयार केल्या, पण त्या जाग्यावर कोणी छोटंसं मंदिर केलं त्या सद्भक्त मंडळींनी, तर कोणी झोपड्या तयार केल्या. या ठिकाणी एक छोटीशी झोपडी तयार होती. त्या झोपडीमध्ये क्रमाक्रमाने काही साधू येऊन राहायचे. एक मोठं टेकडं होतं, खाली आपण तर बघितलंच, खाली नदी आहे, त्या नदीच्या तिथे एक टेकडं होतं, त्या ठिकाणी एक साधू राहायचे. कोणत्याही गोष्टीला आपल्या नियमानुसार, आपल्या अभ्यासानुसार प्रत्येक गोष्टीला हे प्रमाण पाहिजे. पण चमत्काराला नमस्कार असतो आणि चमत्काराला प्रमाण नसतं. तसं बरेचशा खांड्यावर जे घटना आहेत यांना प्रमाण नाही. ज्यावेळेस एक साधू होते, ते साधू या ठिकाणी स्मरण करायचे. एक जुनं झाड होतं लिंबाचं, त्या लिंबाच्या झाडाखाली स्मरण करायचे. आणि असताना नदी जवळच असल्यामुळं या ठिकाणी महाभयंकर मोठा पूर आला. आणि असं आख्यायिका सांगतात की त्या पुरामध्ये हे पूर्ण जे ओटा होता तो ओटा झाकून गेला. गावातले लोक आले आणि गावातले लोक असे म्हणत होते की अरे साधू वाहून गेले, साधू वाहून गेले. पण 1-2 घंट्यानंतर पूर उतरला तर बघितलं तर ते साधू त्या ओट्याला धरूनच उभे बसून होते. त्या ओट्यापाशी स्मरण करत होते. त्या ठिकाणी जशा अवस्थेत होते तशाच अवस्थेत दिसले. ही अशी चमत्काराची असलेलं हे स्थान, हे असलेलं हे नवशिक, ही 12 खांड. या खांडीमध्ये नंतर मग 1960 या दरम्यान बाबासाहेब नाईक घराण्यामधले आणि मनोहर नाईक यांना मध्यस्थी करून जे जुने लोक होते ट्रस्टमधले, जसं बाळासाहेब बर्डेंचे वडील सारंगधर बर्डे अथवा त्यांची जे ट्रस्ट होती, त्या ट्रस्टने नाईक साहेबांना विनंती केली आणि त्यांनी हे आपले श्यामसुंदर चिद्दरवार यांना विनंती करून ही जागा, थोडीशी जागा होती, मग ही जागा पूर्ण श्यामसुंदर चिद्दरवार यांनी मंदिराला दान दिली. त्यानंतर नाईक साहेबांनी, मनोहर नाईक साहेबांनी आणि चोंडीकर साहेबांनी यांना काही फंड दिला आणि या फंडाच्या माध्यमामधून जुन्या ट्रस्टने, जसे जयस्वाल मामा असो अथवा बाळासाहेब बर्डे त्यांच्यासोबतच्या जेवढेही काही ट्रस्ट होती त्या ट्रस्टने या भीतीचं काम केलं, या मंदिराचं काम केलं. आणि त्यानंतर ही जी खांड आहे ही साधूच्याच स्वाधीन असावी या उद्देशाने या गावातल्या लोकांनी आणि जुन्या ट्रस्टने असं ठरवलं. आणि मग ही खांड आमचे गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर हर्सुल निवासी श्री बाबाजी यांच्या ही खांड स्वाधीन केली. या मंदिराचा चमत्कार असा की या गावातले अन्य लोक असो अथवा उपदेशी लोक असो, सगळ्यांनी या मंदिरासाठी प्रयत्न केला. ज्यावेळेस मंदिराचं बांधकाम चालू होतं तर हे काही लोक बसलेले आहेत, या लोकांनी स्वतः याचे पाया खतलं आणि पाया खतून या ठिकाणी त्यांनी स्वतः आपल्या मेहनत काबाड कष्टांनी हे मंदिर उभं केलं. जसं जुने बाळासाहेब बर्डे, झरकर काका, जयस्वाल मामा अथवा त्यांच्यासोबत असलेली यांच्यासोबत जे ट्रस्ट होती, या ट्रस्टने या मंदिरासाठी खूप प्रयत्न केला. आणि या ठिकाणी असलेले चमत्कार, आपल्या श्रीप्रभूबाबाचे अनेक चमत्कार आपण पाहिले. तसंच आता गोविंद प्रभू जयंती आहे 8-15 दिवसाने. या गोविंद प्रभू जयंतीला, असेच एका गोविंद प्रभू जयंतीला एक व्यक्ती ज्याचे कंबरपासून नवीनच लग्न झालं, गरीब घरचा व्यक्ती होता, गाई म्हशी चारणारा होता. आणि लग्न झालं असताना काय 5-6 महिन्यामध्ये त्यांना पॅरेलिससारख्या कंबरमधूनच तो एकदम ढिला झाला, त्याला चालायला जमत नव्हतं. आणि या मंदिराची त्याला कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. त्यावेळेस
त्यांनी नागपूरला नेलं असताना डॉक्टरांनी सांगितलं की याचं ऑपरेशन करावं लागेल कमरेचं. आणि मग ते ऑपरेशनसाठी त्यांच्याजवळ काय जेवढी जमापुंजी होती, गाई म्हशी सगळ्या विकल्या. पण त्यामध्ये त्याला 2-3 दिवस झाले एक स्वप्न पडत होतं की एक नदीजवळ मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोरून एक नदी वाहते आणि ते मंदिर छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जा आणि दर्शन घे. त्यावेळेस गोविंद प्रभू जयंती होती. मंदिर लोकांनी गच्च भरलेलं होतं. त्या व्यक्तीला पायऱ्यावरून उचलून आणलं, या ठिकाणी मंदिरामध्ये नेलं, त्याच्या हाताने विडा केला आणि पंचावताराचा जय जयकार केला. जय जयकार केल्याच्या नंतर आश्चर्याची गोष्ट, ही गोष्टी फक्त अनुभवानी आणि डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. कोणत्याही या ज्या आजूबाजूच्या लोकांनी आहे हे नुसतं बघितलेलं आहे. त्या माणसाला जय जयकार केला, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराजाचा जयघोष केला. तो माणूस उठून उभा राहिला. त्यांनी 11 प्रदक्षिणा मंदिराला घातल्या, कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन केलं नाही. आजही तो माणूस जिवंत आहे. एके दिवशी येताना या रस्त्यांनी एका मुलाला, लहान मुलाला बसला असताना त्यांच्या घरीच साप चावला. जुने लोक खूप धार्मिक होते आणि देवाधर्मावर श्रद्धा असलेले होते. या श्रद्धेमुळे त्यांनी कोणत्याही दवाखान्यात नेलं नाही. सगळ्यांनी साप पाहिला, बघून साप निघून गेला. साप विषारी होता. विषारी असताना त्या मुलाला या ठिकाणी आणलं आणि सगळ्या ज्या ठिकाणी जे साधू होते, या साधूंनी आणि त्या जुने पुजारी होते, त्यांनी स्मरण केलं. रात्रभर मुलाला तसंच ठेवलं. सकाळी झोप लागताना असं म्हणतात जुने लोक की ज्या साप चावलेल्या मुलाला पाठ टेकून झोपू देऊ नये. पण त्याचा रात्रभर ते वेदना पाहून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा धावा केला त्या मुलाच्या आईने आणि त्याला झोपण्यासाठी सांगितलं. सकाळ झाली आणि बघितलं तर मुलगा जिवंतच होता. अशीच एक गोष्ट आहे. आता जास्तीत जास्त 5-6 महिने झाले. 5-6 महिने अगोदर या ठिकाणी आता आपण बघितलं, रस्त्यातून येताना या शेटरजवळ वरच्या जिन्यावरून आमचं इलेक्ट्रिकलचं काम चालू होतं. इलेक्ट्रिकलचं काम चालू असताना या ठिकाणी तो वायरमन वर गेला. त्या ठिकाणी एक कॅमेरा आहे, CCTV कॅमेरा. त्या मुलाने कॅमेऱ्याकडे बघण्याच्या नादामध्ये वरच्या जवळपास 10 ते 15 फुटाहून खाली पडला. आम्ही त्याला दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यामध्ये एकदम खरी गोष्ट आणि जास्तीत जास्त या गोष्टीला 5 ते 6 महिनेच झाले. डॉक्टरजवळ नेलं, मनीष पाठक, त्याच्यानंतर मालानी सगळ्यात डॉक्टरांकडे आम्ही नेलं आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की हा मुलगा वाचणार नाही. पहिले 2-3 डॉक्टरांनी त्याला घेतलंच नाही आणि मग सांगितलं हा मुलगा वाचणार नाही. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला मेडिकेअरमध्ये नेलं, दवाखान्यामध्ये, डॉक्टरांनी हात लावला आणि बघितलं. डॉक्टर म्हणे हा मुलगा तर 100% हा मरण्याच्या तयारीमध्ये आहे, पण तरी आम्ही ट्रीटमेंट करू का? त्यावेळेस त्या मुलाचे नातेवाईक म्हणू लागले की करा, जेही पैसा होईल ते आम्ही लावू. मुलगा गरीब परिस्थितीचा होता. आणि आश्चर्याची गोष्ट, आम्ही विडा ठेवला. आमचे गुरुवर्य श्री हर्सुलचे बाबा, त्यांनीही हर्सुलला विडा ठेवला. आम्ही बऱ्याच पंथामध्ये ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी विडे ठेवले मंदिरामध्ये आणि काही गावातले लोकही स्मरणासाठी बसले. नामाचा महिमा विधीशी न कळे, नाही कळत नामाचा महिमा कुणाला. आणि खरंच एवढ्या वरून पडलेल्या मुलाला ज्यावेळेस MRI केला, CT स्कॅन केलं, त्यावेळेस थोडंसुद्धा मुलाला घासलेलं निघलं नाही. हा आश्चर्याची गोष्ट आहे. ही खांड नवशिक आहे. या ठिकाणी रात्री बेरात्री कितीही वाजता लोक येऊ या ठिकाणी मुक्कामी राहतात. जाळीच्या देऊन येणारा रस्ता याच खांडीला थांबतो आणि या ठिकाणाहून नंतर आंबाळीला जातो. कितीही वाजता आलं तरीही या खांडीवर लोक मुक्कामी असतात आणि जे दुःखी लोक आहेत, अन्य लोक असो अथवा कुणीही असो, त्यांचं निवारण या खांडीवर होतं. अशी ही खांड. यामध्ये जो काही जुना इतिहास आहे यांना बारीकीच्या खांडीवर माहीतच होईल, पण जो सुरुवातीचा काही इतिहास आहे तेवढा मी सांगितला. दंडोत प्रणाम.
अरे चालू झालं आहे का? असा नयनरम्य परिसर बघून मन भारावून गेलं होतं. त्याच थोड्याशा विचारामध्ये होतो. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. या स्थानाची महती आपण श्रवण केली. आता यायचं कसं या खांडीला वंदन करण्यासाठी? खूप सोपा मार्ग आहे. पुसद हा यवतमाळ जिल्ह्याचा प्रसिद्ध असा तालुका आहे. तुम्हाला खांडी वंदन करण्यासाठी जर जायचं असेल तर कुठल्याही मार्गाने तुम्हाला पुसदला येता येतं, जे की बाबाजींनी सांगितलं. नागपूरहून तुम्हाला पुसदला येता येतं, औरंगाबादहून तुम्हाला पुसदला येता येतं. सगळ्या ठिकाणून तुम्हाला पुसदलाच यावं लागेल. पुसदला आल्यानंतर येथे स्टेट बँकेचा चौक आहे, नवीन पुसद असं त्यास म्हटलं जातं. त्याचप्रमाणे तिथं तुम्ही आल्यानंतर हत्तीपूर तुम्हाला विचारावं लागणार आहे. हत्तीपूर या परिसराचं नाव आहे. आणि आम्ही जेव्हा सकाळी इथे आलो होतो, सकाळीच आलो होतो ॲक्च्युली, सकाळी 6 वाजता आम्ही 2-3 जणांना विचारलं श्री दत्त मंदिर येथे कुठे आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं खांडीचं मंदिर का. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की गावामध्ये हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही गावातही कोणाला विचारू शकता, कोणी तुम्हाला सहजतेने सांगू शकेल. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान वंदन करण्यासाठी आपण यायलाच पाहिजे. चुकू नका हे स्थान वंदन करण्यासाठी, नक्की या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या आपुलकीची, आपल्या प्रेमाची, लाईक करायचं या व्हिडिओला, शेअर करायचं तुमच्या मित्रपरिवारामध्ये. शेअर करण्याचं कारण एकच, तुम्ही निमित्त मात्र व्हाल त्यांना हे स्थानदर्शन घडवण्यासाठी. तुमची एक कमेंट इथे खूप महत्त्वाची आहे. तुमची एक कमेंट आम्हाला खूप मोठा उत्साह देऊन जाते आणि आम्हाला नवीन स्फूर्ती येते की आपल्याला अजून खूप काही कार्य करायचं आहे या चॅनलच्या माध्यमातून. सबस्क्राईब करा या चॅनलला, म्हणजे आपला परिवार आणखी मोठा होईल. आणि आम्ही जर नवीन जे व्हिडिओ टाकू, दररोज आता स्थानदर्शनचे व्हिडिओ येणार आहेत 12 खांडींचे, ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. दिग्रस या खांडीला वंदन करण्यासाठी येणार आहात ना? तर चला भेटूयात उद्या दिग्रस या खांडीच्या जवळ. तोपर्यंत दंडवत.